तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होता माझ्या भावाचा MST CETचा पेपर, म्हणजे CETचा पेपर, आणि ते बी PCM हा ग्रुप. त्याचा नंबर आलता मामू काफे हॉटेल शकुंतला विद्यालय परभणी. तो गेलेला आहे पेपरला आणि मी जस्ट आत्ताच ब्लॉग चालू केलेला आहे. बस त्याचा टायमिंग बी होता दुपारचा. तर बघूच त्याला आल्यावर विचारूत कसा गेला काय नाही पेपर. दुसरीकडे कॉलेजचा बी मेसेज आलता की फेअरवेलची पार्टी, त्या फेअरवेलच्या पार्टीसाठी आम्हाला जे जे प्रोग्राम करायचा किंवा जे जे करायचे काम त्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. फेअरवेल जाऊ शकलो नाही कारण की मी गेलतो माझ्या भावासोबत पेपरला आणि जस्ट त्याला पेपर सोडलेला आहे आणि जस्ट आलेलो आहे. चला तर मग त्याला आल्यावर विचारूत कसा गेला काय गेला पेपर. आणि आज दिवसभर मी जास्त काय नाही केलं, थोडाफार अभ्यास केला आणि हा ब्लॉग एक शूट केला. चला तर मग त्याला आल्यावर विचारूत कसा गेला काय नाही पेपर, आणि संध्याकाळी बघूत आज काय करतो का. हे गाईज, खूप अंधार झालेला आहे आणि संध्याकाळचे 8-9 वाजत आहे. व्हिडिओ बनवायचं लक्षातच नव्हतं, पण माझा भाऊ पण आला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं नाही व्हिडिओ बनवायचं. चला तर मग तुम्हाला सांगतो की माझ्या भावाला CETचा पेपर कसा गेला म्हणजे ॲव्हरेज गेला म्हणला, कारण की लय सोपा बी नव्हता आणि लय हार्ड बी नव्हता. ॲव्हरेज सोडवला म्हटला, कारण की त्यामध्ये कसं होतं की समजा जे मॅथ सेक्शन होतं त्याच्यामध्ये 25% हार्ड होतं, 25% इझी होतं, 25% लेंदी होतं आणि 50% थोडं हार्ड आलं. जाऊ द्या, जसा गेला तसा पेपर. रिझल्ट आल्यावर तर आपल्याला कळणारच आहे किती आली पर्सेंटाईल आणि काय नाही. त्यानंतर थोडंफार मी जेवण वगैरे केलं आणि आज जास्त काय ब्लॉग वगैरे नाही बनवला. आज फक्त मी अभ्यास, थोडं जाणं येणं, त्यामध्ये टाईम गेला. आता उद्या बघूत, कॉलेजला जाऊत, फेअरवेल पार्टीचं काय आहे काय नाही ते तुम्हाला दाखवूत. चला तर मग आजच्यासाठी बस इतकं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.